नमस्कार, पब्लिक व्हॉइस चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच श्री गुरुदत्त जन्मोत्सव निमित्त त्रिमूर्ती हॉटेल झालटा फाटा येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता। वरती बघा खाली वाका पाय पडा सबको मिला ना? पांडुरंगा मीडियावाले भी आले पोरं सांगा कोणाचं काय समस्या मी राधेश्याम गिरी महाराज औंढा नागनाथ येथून मी 11 वर्षापासून इथे येत आहे दत्त जयंती कार्यक्रमानिमित्तानं। आणि ह्या कार्यक्रमाची म्हणजे 7 दिवस रामायण कथा चालू होती, अखंड रामायण। तर काल दत्त जयंतीचा पूजापाठ होऊन आज हे सांगता आहे कार्यक्रमाची, त्यानिमित्तानं आम्ही इथं सगळे भक्तगण संत मंडळी इथं आलेलो आहोत। आणि ह्यांची ही सेवा जे शिंदे परिवार आहेत हे 20 वर्षापासून इथे हे सेवा करतात दरवर्षी प्रमाणे भंडारा महाप्रसाद। आज काय कार्यक्रम आहे ते? आज महाप्रसादाचा कार्यक्रम। किती लोक आले असतील आज? 4 ते 5 हजार लोक। किती वेळ चालणार कार्यक्रम? संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत। तुमच्या सोबत किती संत महात्मा आले? 11 महाराज पहिले आम्ही 40 ते 50 येत होतो इथं। मग तर इथं दरवर्षी प्रमाणे आम्ही कमीत कमी 10-11 तरी इथं येऊन भेट देऊन जातो। तर आता तुम्ही इथून आले तर या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार तुम्ही? इथं कार्यक्रम म्हणजे हे कार्यक्रमानिमित्ताने येतो। आता हे भेट द्यायला येतो, दत्त जयंती कार्यक्रमानिमित्तानं येतो। तुम्ही किती वर्षापासून येता इकडे? 40 वर्षापासून इथे कार्यक्रम चालू आहे, मात्र आम्ही 10-5 वर्षापासून येतो। श्री गुरुदत्त आमच्या इथे मागच्या साधारणतः 40 वर्षापासून दत्त जयंतीचा कार्यक्रम आमच्या परिवारातर्फे होतो। दत्त जयंतीनिमित्त 7 दिवस पारायण व शेवटच्या दिवशी एक महाप्रसादाचे कार्यक्रम असतो। साधारणतः 4-5 हजार लोकांचा प्रसादाचा कार्यक्रम होतो। मी या निमित्त सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबा दरवर्षीप्रमाणे सगळ्यांनी इथे येऊन प्रसाद ग्रहण करावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी या निमित्ताने सर्व जनतेला आवाहन करतो। नाही, आता तुम्ही हे मंदिराचं पुनर्निर्माण केलं, म्हणजे मंदिर बांधलंय, दत्तांची मूर्ती पण इथं स्थापन केली, याच्या पाठीमागची भूमिका काय? तुम्हाला काही साक्षात? हो, आमच्या आईला साक्षात्कार झाला होता। आमच्या आईला इथं भगवंतांनी दर्शन दिलं होतं, तेव्हापासून मागच्या 40 वर्षापासून आम्ही कंटिन्यू आमची सेवा चालू आहे, कंटिन्यू अविरत सेवा आहे। आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहे? आज आता सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होता, मागच्या 2 दिवस एक अखंड रामायण होतं, 7 दिवस सप्ताह होता आणि आजचा शेवटचा दिवस आहे। आज आता शेवटचा आता आरती वगैरे झाली, पूजा झाली, आता शेवटचा महाप्रसाद आणि आजचे दिवसभरात चालू आहे। आता हे ट्रस्ट आहे का फक्त तुम्ही वैयक्तिक? नाही, वैयक्तिक आमचं शिंदे परिवार, आमचं वय हे आमच्या वडिलांनी मंदिर केलेलं आहे। भविष्यात ट्रस्ट वगैरे करणार मोठी? हा, बघू, विचार करू, चांगलं करू, आणखी याला वाढतो येईल तसं करू। जेवढे जास्त लोक इथं संख्या येईल, आजूबाजू आपले सर्व पंचक्रोशीतले सगळे लोक येतात। नाही, आता तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला तर किती भाविकांनी इथं भेट दिली? आणि आज साधारणतः 4 ते 5 हजार लोकांनी भाविकांनी भेट दिली।
आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद आयोजित केला. किती लोक आज महाप्रसाद आज ग्रहण साधारणतः कमीत कमी 5,000 लोकांचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा. करतात? या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार? मी सगळ्यांना हे आवाहन करणार की सगळ्यांनी इथं येऊन सगळ्यांनी महाप्रसाद ग्रहण करावं व अशीच सगळ्यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नाही, आता हा सप्ताह झाला आहे, याच्यामध्ये काही राजकीय पुढारी वगैरे काही भेट दिली काय? कोणीच नाही कोणीच नाही नाही येतील आता सगळे येतील. आपले राजकीय पुढे येते सगळे. आता आज येऊन सगळे दिवसभर भेट देत राहतील. चालेल. आपलं नाव? मी योगेश शिंदे, योगेश सुधाकरराव शिंदे. ओके, धन्यवाद. हां, पुन्हा सांगा. लक्ष्मीबाई सुधाकर शिंदे. मी एकदम झोपडीत राहणारी बाई 3 पत्राच्या पुढामध्ये. हे मुलं मला 2 मुलं 1 मुलगी. 3 पत्राची झोपडी होती. 12 वर्ष मी त्याच्यात काढली. आंघोळीच्या निमित्ताने मी आले. साक्षात सकाळी 5:30च्या दरम्यान मला औदुंबरशी साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यानंतर मी त्यांचं तिथं प्राणप्रतिष्ठा तिथं सगळं पूजा गिजा मांडायला सुरुवात केली. 5 वर्ष न तिखट खाता, 11 वर्ष न आंघोळ करता एवढं व्रत केलेलं सगळं. तेव्हापासून गरिबी होती. किलोपासून भंडारा करीत धड्या लोक आले. धड्यापासून 10 किलो लोक आले. 10 किलोपासून 11 किलो लोक आले. 11 किलोपासून क्विंटल लोक गेले. आता 12 क्विंटलचा भंडारा आहे. आता सगळं माझे साधू संत गोसाई 40 वर्षे झाले. मी तशी त्यांची सेवा करते. मी नैतरणी होते. मला मोठा मुलगा बी नव्हता, तरी मी तेव्हापासून माझा मुलगा नव्हता बी तरी मी त्यांची साधू संतांची सेवा करते. आता हे मंदिर बांधलंय तर हे किती एकर म्हणजे किती गुंठ्यामध्ये मंदिर बांधलंय? आता हे गुंठे काही नाही आहे. ही 10 एकर माझी जमीन स्वतःची आहे. हे मला काही गुंठे समजत नाही. मी असं मंदिरासाठी आपल्या जागा ही माझीवाली आहे. हां, भक्तांना काय आवाहन करणार तुम्ही? भक्तांना भक्त येतेच. भक्ताला गोडी माझीवाली भक्त येणारच. भक्ताचा मी नाराजी करतच नाही कधी. त्यांना दक्षिणा सगळं हे देऊन भोजन करून पाठवते. मी कधीच त्यांना नाराज करत नाही. ठीक. सुनील बाळा मोतिंगे. मी आमची बहीण आहे लक्ष्मीबाई सुधाकर शिंदे. तर कमीत कमी आमचे भाऊजी सुधाकर देवराव शिंदे यांनी 40 वर्षापूर्वी परंपरा चालू ठेवली दत्त जयंतीची. तर त्यांचं पहिले म्हणजे इथं मंदिर वगैरे काही नव्हतं. नुसतं आपलं वृक्ष होतं आपलं. त्या वृक्षाचा म्हणजे आज खूप मोठा म्हणजे आम्हाला चमत्कार घडला. आणि आज तिथं दत्त मंदिर उभारलं. तर याची भक्तगणांना पण परिचिती म्हणजे 40 वर्षापासून जे भक्त येतात तर ते पूर्ण अनुभव. आणि ह्या परिसरातले भक्तगण हे 7 दिवस सप्ताह चालू असतो. त्याला सर्वांची हजेरी असते. आणि मेन म्हणजे आमच्या भाऊजींनी जी सुरुवात केली ते आज भाऊजी वारल्यानंतर बी मुलांनी परंपरा चालू ठेवली. ही मोठी म्हणजे आमची भाग्यंता आहे. तर आज मला सर्वांना विनंती आहे की आज आम्ही 5,000 भक्तांचा प्रसाद बनवला आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि दरवर्षी आमच्याकडे 4 ते 5,000 भक्तगण येऊन प्रसाद घेतात. हीच सर्वांना आमची नम्र. मी योगेश सुधाकर शिंदे यांचे लहाने मामा सुनील बाळा मोतिंगे बोलतो.